आणि त्या अॅनिमेशनच्या माध्यमातून समजून घेऊयात नेमका ब्रिज कसा होता, तो कसा कोसळलेला. आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे आणि तिथून हा ब्रिज जो आहे तो बरोबर रस्ता क्रॉस करून जो आहे तो त्या बाजूला म्हणजे सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तो घेऊन जातो. असाच हाच ब्रिज अॅनिमेशनच्या सहाय्याने आपण बघतोय. इथनं लोक जी आहेत ती क्रॉस करून रेल्वे स्टेशनकडे जात असतात आणि तिथे जाऊन त्याच्यानंतर ट्रेन पकडतात. मात्र ती जेव्हा या ब्रिज वरती बरोबर आली त्यानंतर अख्खच्या अख्खं जे मधलं फ्लोरिंग आपण बघतोय समोरचं फ्लोरिंग, हे अख्खच्या अख्खं फ्लोरिंग हे एका क्षणात खाली कोसळलं आणि खालचा जो रस्ता आहे गाड्या ज्या आहेत त्याच्यावरती जवळजवळ 30 लोक जे आहेत ते 20 ते 25 फुटावर नाही खाली कोसळलेली आहेत. त्यामुळे अनेकांना हेड इंजुरी जी आहे ती झालेलं कळतंय. आणि तेच आपल्याला माहिती आहे की खालती ज्या आहेत त्या गाड्या चाललेल्या होत्या, बाईक्स जात होत्या, बसेस जात होत्या आणि त्याच्यावर देखील ही लोक पडलेली आहेत. त्यामुळे त्या गाडीच्या खाली देखील अनेक जण आलेली आहेत. मात्र आपण बघतोय हा ब्रिज जो आहे तो एकीकडे मुंबई महानगरपालिका जी आहे तिथून आपण गेल्यानंतर समोर आपण बघतोय की त्या शिडीवरून आपण खाली उतरलं की बरोबर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं जे प्लॅटफॉर्म्स येतात ती समोर येतात. संध्याकाळची वेळ होती, प्रचंड घाई असते, लोकल पकडायची असते. त्यामुळे एका वेळेला या ब्रिजवरती या एवढ्या बरोबर पोर्शन मध्ये जवळजवळ 30 ते 35 लोक होती जी सगळी खाली पडलेली आहेत. मात्र सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे या ब्रिजनं या गलथान कारभारामुळे आतापर्यंत 5 जणांचा जीव घेतलेला आहे. अॅनिमेशनच्या सहाय्याने आपण समजून घेतोय मुंबई महानगरपालिकेची इमारत एकीकडे, आपण बघतोय इथे डावीकडे देखील की या उर्वरित ब्रिज जो आहे तो आता तोडला जातोय. थेट जाऊयात, माझे सहकारी राहुल झोरी देखील आपल्या सोबत आहेत. राहुल, आपण बघतोय 5वा जीव आता यात गेलेला आहे. अतिशय धक्कादायक आणि दुःखदी बातमी आहे. मात्र ब्लेम गेम सुरू झालेला आहे. बीएमसी म्हणते की हा ब्रिज जो रेल्वे म्हणते ब्रिज आहे. आता तू तिथे आहेस, नेमका काय स्थिती तिथली? वैभव, जबाबदारी नेमकं या ब्रिजची कोणाची हा दुसरा मुद्दा आहे. मात्र 5वा बळी यामध्ये गेलेला आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर जेजेचा फ्लायओव्हर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि अतिशय वाईट अवस्थेत असणारा हा ब्रिज आता पूर्णपणे पाडण्यात येतोय. कारण पुन्हा एकदा याचा कुठलाही धोका इथल्या नागरिकांना, वर्दळीचा भाग आहे वैभव, आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती महत्वाचा हा ब्रिज आहे. सीएसटी स्टेशनला जी सगळी वाहतूक असते, संध्याकाळची जी चाकरमानी असतात, यामध्ये जोरदार आणि मोठ्या प्रमाणात इथं गर्दी असते. एकंदरीत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पावलावर साधारण एका वेळेचा अंदाज घेतला तर 1000 पेक्षा जास्त लोक साधारण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या लोक ब्रिजवर असतात. आजची ज्यावेळी घटना घडली साधारण 8ची ही वेळ होती, त्यावेळी बघितलं तर आज कामाचा दिवस आहे आणि यावेळी ही घटना घडली आहे. त्यामुळे जबाबदारी नेमकं कुणाची हा दुसरा मुद्दा आहे. मात्र आतापर्यंत 5वा बळी यामध्ये गेलेला आहे. वैभव, बळी तर गेलेलाच आहे, मात्र इतकंच नाही तर आतापर्यंत जे जखमी आहेत त्यांचा देखील आकडा हळूहळू वाढतोय. आतापर्यंत 32 जखमी यामध्ये आहेत आणि अजून देखील बऱ्याच जणांवर उपचार सुरू आहेत. आजूबाजूचे जे हॉस्पिटल आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला दाखल करण्यात आलंय. मात्र आताची परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं ब्रिज आपण बघतोय, बुलडोजरच्या सहाय्याने हा ब्रिज पाडण्यात येतोय. अतिशय वाईट अवस्थेत हा ब्रिज होता. इतक्या सेंट्रलाइज असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महापालिका कार्यालय, मुख्य कार्यालय जे आहे अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणाहून प्रशासन सगळं काम करतं, ज्या ठिकाणी सगळे प्रशासकीय अधिकारी भेटतात, स्वतः मुंबई महापौर आणि महापालिका आयुक्त जिथं बसतात, त्यांना देखील आपल्या बाजूला नेमकं चाललंय काय याची माहिती नसणं हा एक सगळ्यात वाईट यातला अनुभव म्हणता येईल. नक्कीच दिव्याखाली अंधार काय असतो हे समोर आपल्याला दिसतं. एकीकडे आज जो बोरीबंदरच्या पुलाची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये मृत आणि जखमी या जखमींची विचारपूस करण्यासाठी इस्पितळामध्ये आलेलो असताना खरोखर दुर्दैवी अशी घटना आहे. यापूर्वी मुंबईमध्ये ब्रिज कोसळण्याच्या घटना घडल्या आणि त्याच वेळेला अत्यंत गंभीरपणानं दखल घेऊन शासनानं पूर्णपणे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना दिली. स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि काही पुलांची दुरुस्ती झाली, काहींची सुरू आहे. तरी सुद्धा अशी घटना का घडली हे घडायला नको होतं आणि म्हणून ह्याची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही त्याच्यात माफी दिली जाणार नाही. बीएमसी प्रशासन को भी ये इसकी सूचना थी कि इसकी स्ट्रक्चरल ऑडिट करने के बाद में तुरंत सभी ब्रिजेस की मरम्मत की जाए. अगर इसमें कोई कमी रह गई है तो इसकी अभी इंक्वायरी करके ये इंक्वायरी में जिनकी जिम्मेदारी साबित होगी उन पर
कार्रवाई की जाएगी। इस ब्रिज की हालत क्या थी सर? इस ब्रिज की क्या हालत थी? क्या इसको स्ट्रक्चरल ऑडिट के बाद क्या पाया गया था कि ये कमजोर है? ये पूरी जांच करके ही जो भी इसमें खामी निकल के आएगी उसके ऊपर इसके लिए जो भी जिम्मेदार हो, प्रशासन के जो अधिकारी इंजीनियर जो भी जिम्मेदार है उनको माफ नहीं किया जाएगा, सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। लेकिन इस ब्रिज के बारे में बताइएगा सर, कैसी जानकारी है? इस ब्रिज की भी जानकारी ली जा रही है, इसकी इंक्वायरी होगी। इस ब्रिज का भी ऑडिट हो चुका था तो भी इसकी मुरम्मत पूरी क्यों नहीं होगी और इसको समय कितना गया, और इसके लिए अगर उसके ऊपर उसको दखलंदाज किया गया है, बाजू में रखा गया है, तो इसके लिए कौन जिम्मेदार है? बीजेपी की तरफ से सरकार की तरफ से अपॉइंट होता है, कई बार हादसे हो चुके लेकिन जवाबदारी नहीं ली जाती। क्या कार्रवाई करेगी सरकार के नाते आप लोग बीएमसी कमिश्नर पर? इंक्वायरी के बाद जिसकी जिम्मेदारी वहां साबित होगी उस पर कार्रवाई की जाएगी। कानून के मुताबिक किसको भी माफ नहीं किया जाएगा। मात्र हे होत असताना या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं की हा ब्रिज नेमका होता तरी कोणाचा। एकीकडे आपण बघितलं विश्वनाथ महाडेश्वर महापौर म्हणताय तो काय आमचा ब्रिज नव्हता, रेल्वे म्हणताय तो काय आमचा ब्रिज नव्हता, मग ब्रिज नेमका होता कोणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। राहुल जोरी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत तिथे ग्राउंड झिरोवरती। राहुल, टोलवा टोलवी सुरू झालेली आहे, नेते मंडळी पोहोचतायत खरे, मात्र उपयोग काय त्याचा? कारण 5 जीव आतापर्यंत गेलेले आहेत आणि जबाबदारी मात्र घ्यायला कोणीच तयार नाहीये। वैभव, घटनेला जबाबदार कोण, त्याच्यावर कारवाई केली जाईल हा प्रत्येक वेळी दावा केला जातो, मात्र घटना होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जातं? कारण पहिली घटना नाहीये, या देखील अगोदर एल्फिसनची चेंगराचेंगरी असेल, अंधेरीतल्या पुलाची दुर्घटना असेल, ही पहिली दुर्घटना झाली नाही। मागच्या वर्षभरातला जर आकडा बघितला तर मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये लोक स्वतःच्या जीवाला बळी पडलेले आहेत। 5 मिनिटात शॉर्टकट, जसं आपण सांगितलं की सध्याची परिस्थिती बघितली तर हा ब्रिज ओलांडल्याशिवाय कुठलाही पर्याय सीएसटी स्टेशनमध्ये जायला नाहीये। एकंदरीत परिस्थिती बघितली तर या भौगोलिक रचना जर बघितली तर महापालिका हाकेच्या अंतरावर, सीएसटी स्टेशन हाकेच्या अंतरावर, मात्र या ठिकाणी असताना देखील नेमकं दोन्ही प्रशासन करत नेमकं काय होतं हा देखील एक साधा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूने कारवाई केली जातील, कारवाईची आश्वासन दिली जातील, मात्र घटनाच होणार नाही यासाठी हे दोन प्रशासन नेमकं काय करत होते हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। घटना झाल्यानंतर प्रत्येक असेल, महापालिका आयुक्त असतील, रेल्वेचे बडे अधिकारी असतील, सगळे घटनास्थळावर आहे, मुंबई पोलीस देखील घटनास्थळावर आहे। आपापल्या परीनं जखमींना हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला जातोय, सर्वांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र यामध्ये 5 लोकांचा बळी गेला आहे आणि याचं गांभीर्य आता तरी दोन्ही प्रशासनाला कळणार आहे। कारण टोलवाटोलवी सुरू झालेली आहे, रेल्वे प्रशासन म्हणते हे आमच्या हद्दीत नव्हतं, हे आमचं काम नव्हतं, तर महापालिका प्रशासन देखील सध्या आम्ही जखमींवर उपचार करण्यासाठी भर देतोय, उत्तराला बगल दिली जाते, मात्र यामध्ये 5 लोकांचा बळी गेला आहे आणि याचं गांभीर्य राज्य सरकार असेल याचबरोबर महापालिका प्रशासनाला आता तरी कळालंय का हा साधा प्रश्न आहे। वैभव, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।